पुण्यामधून ही बातमी आहे। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात उबाठाने आंदोलन सुरू केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। कोथरूड इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उबाठाचं आंदोलन सुरू आहे। सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलं। सोलापूरकर यांच्या विधानानंतर अनेक ठिकाणी उबाठाने आंदोलनं सुरू केलेली आहेत। राहुल सोलापूरकर यांच्या घरावर चाल करून जाणार आहेत हे सगळे उबाठाचे कार्यकर्ते असं पदाधिकारी सांगत होते। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतायत, पण घोषणाबाजी जोरदार सुरू आहे। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्ट दरम्यान शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। पेटाऱ्यातून बसून गनिमी काव्यानं ते पळाले नाही तर लाच देऊन पळाले गडावरून असं विधान सोलापूरकर यांनी केलं होतं। आणि त्याचबरोबर हिरकणी हा बुरुजच नाही असंही विधान त्यांनी केलं होतं। या सगळ्या गदारोळानंतर त्यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, मात्र त्यावर उबाठाचं समाधान झालेलं नाही आणि त्यांच्या घराकडे सगळे उबाठाचे कार्यकर्ते निघालेले आहेत। त्यांना नाक रगडून माफी मागायला लावणार असं या उबाठाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, शांत करण्याचा प्रयत्न करतायत। अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात उबाठा आक्रमक झालेला आहे। अभिजित पोटे यांच्याशी आपण बोलूया। अभिजित, काय परिस्थिती आहे? राहुल सोलापूरकर यांच्या घराकडे निघालेत हे सगळे आक्रमक उबाठा कार्यकर्ते। नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात जे राहुल सोलापूरकरांचं घर आहे, निवासस्थान कोथरूड परिसरातलं, तिथं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आंदोलनकर्ते आहेत ते पोहोचलेले आहेत। आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय की बॅरिगेटिंग तोडत आत येण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला जातोय, तर पुणे पोलिसांकडून शिवसैनिकाला अडवलं जातंय। प्रत्येकाला आता जे आहे ते अडवलं जात आहे। खरं तर राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानानंतर पुण्यात शिवप्रेमी असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल तो आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। कालपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर बसलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आधी कोथरूडमध्ये घुसले होते, कोथरूडमध्ये आंदोलन केलं त्यांनी आणि त्यानंतर मात्र घरावर धडक देण्याचा इशारा या शिवसैनिक आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने आता हे सगळे शिवसैनिक राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी खरं तर देत आहेत। अभिजित, पण कायदा व सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे, पण मला सांगा, सोलापूरकरांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल, पण तरी पण उबाठाचं समाधान झालं नाही असं का त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहतोय की शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। छत्रपतींच्या फोटोसमोर किंवा पुतळ्यासमोर नाक रगडून राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी आणि जोपर्यंत कान पकडून नाक रगडून खरं तर राहुल सोलापूरकर माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आला होता आणि त्यांच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त अगदी काल रात्री गृहमंत्र्यांना या बीजेपीच्या सरकारला विनंती आहे, तो जर आमच्या दैवताचा अपमान करतोय तर तुम्ही त्याला अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा। अरे आम्हाला का अडवताय? आम्ही काय केलंय? आम्हाला का अडवताय? हे सरकार काय त्याच्या बाजूने आहे का? हे बीजेपी सरकार त्यांच्या बाजूने आहे? सरकार त्यांच्या बाजूने आहे का? हे कुणाच्या बाजूने आहे? कुणाच्या बाजूने सरकार आहे? हे सगळं हे बीजेपीचे लोक त्याला पाठीशी का घालतात? म्हणणं काय आम्हाला हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आम्हाला अडवतंय। माझी विनंती एवढीच आहे, आम्हाला अडवू नका।
त्याला अटक करा. तुम्ही जर आमच्यावरती पोलीस घालताय याचा अर्थ तुम्ही त्याला पाठीशी घालताय. तो जे म्हटलेला वाक्य त्याला तुमचा पाठिंबा आहे का? सांगा देवेंद्र फडणवीस, सांगा आम्हाला त्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का? का अडवताय आम्हाला? त्या नालायकाला खाली वळवा, नाक रगडून माफी मागायला लावा. पोलिसांनी आम्हाला अडवू नये, आमचा अंत पाहू नये. आम्ही त्या ठिकाणी जाणार, आम्हाला त्या ठिकाणी जाऊ द्यावं. हे बीजेपी सरकार हे काय ह्यांना पाठीशी घालतंय का? हा मला संशय येतोय. किती वेळांना पाठीशी घालणार तुम्ही? ह्यांच्या आजच्या पंजांनी इतिहास दिला होता का? काय बोलतो? लाच घेतली? अरे तुझ्या आई बापाने लाच घेतली असेल, हा? लाज नाही वाटत असं वाक्य बोलतो हा? आणि नराधमा घरात बसलाय, त्याला पोलिसांनी सरकारने प्रोटेक्शन दिलंय. काय सरकारची भूमिका मांडतोय का तो? सरकारची भूमिका मांडतोय? सकाळपासून हे सगळं त्यांनी माफी मागितली म्हणतात ते. नाक घासून माफी मागायची, दिलगिरी शब्द नको आम्हाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर तिकडे येऊन नाक रगडून माफी मागितली पाहिजे, तेव्हाच आम्ही इथून जाऊ. आणि आता त्या टकल्याला काळ करून टाकू, त्याचा थोबाड त्याचं अंग पूर्ण काळ करून टाकू. त्या पोलिसांनी अडू नये आम्हाला, एवढीच विनंती आहे की आम्हाला आज जाऊन द्यावं, त्याच्या दोन कान पाडत पाजून द्याव्या. मला सगळ्यांना विनंती आहे. अहो झाले अहो शिवरायांसाठी मरण जरी आलं तरी मी आनंदी आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मला मरण जरी आलं तरी मी आनंदात मरून जाईल. राहुल सोलापूरकरांनी बोलायला कोण लावतं? मला वाटतं बीजेपी वालेच लावत असतील, दुसरं कोण आहे? हे बीजेपीच्याच मंचावरती दिसतात, बीजेपीच्याच कार्यक्रमाला उपस्थिती असते. आणि आज बीजेपीचं सरकार आहे, तेच बीजेपीचं सरकारांना संरक्षण पण देत आहे, तेच बीजेपी सरकार आम्हाला अडवतंय सुद्धा. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे ओळखा. माझी तुमच्या माध्यमातून अखंड सरकारला, अखंड महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आहे, त्यांचा बोलवता धनी कोण आहे बघा. त्याला नाक रगडून माफी मागू देत नाही, त्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलंय. हे काय बघा, या ठिकाणी लक्ष द्या. सैनिक चिडलेले आहेत, संतापलेले आहेत. बघा ना, तो सुधांशु त्रिवेदी बीजेपीचा राष्ट्रीय प्रवक्ता, तो बोलला होता 2 गट पडले शिवसेनेने, 2 गट केले गणित. एक तिकडला गट आहे आणि इथला गट आहे, आणि इकडून एखादा शिवसैनिक कदाचित वरती घुसू शकतो, म्हणून पोलीस बोलला होता अतिशय कडक आहे. जाळीच्या गाड्या लावून ठेवल्या तिथं, तरी शिवसैनिक मागे हटल. तर त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत राहुल सोलापूरकर नाक घासून माफी मागत नाहीत, नाक घासून, त्यांनी नाक घासून माफी मागितलीच पाहिजे. आणि आता जोपर्यंत माफी मागत तोपर्यंत इथंच बसणार का? 100% आम्ही हलणार नाही इथून. आम्ही काही जर झाला तिकडे पळाला तो हे पैमानाचा घसा बसलेला आहे, पण तो मागे हटायला तयार नाही. कोण? पोलिसांना बघा, आम्हाला पुन्हा सांगतो साहेब, हा महाराष्ट्र आहे, इथं आम्हाला का अडवणूक केली जाते? त्या नारायण कारवाई करा, माझी एवढीच विनंती आहे. बघा, पोलीस यांना घेऊन जायला आलेले आहेत आणि एका शिवसैनिकाला शब्दशः उचलून ते घेऊन चालले तिकडून. आणि तिकडे एका कॉर्नर ज्याला आपण म्हणतो ते करताना हे बघा, काय म्हणणं काय यांनी जर महाराजांना असे शब्द वापरत असेल तर बाकीचे कोशरी मिस्त्री असे फायदे उचलत राहतात ना. ही दोन दृश्य एका वेळेला आपण बघतोय. एका बाजूला पुण्यामध्ये कोथरूड परिसरामध्ये अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराखाली उबाठा कार्यकर्ते आक्रमक झाले, ठिय्या आंदोलन करतायत. पोलीसही त्यांना थांबवण्यासाठी, शांत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे बीडमधली थेट दृश्य, बीडमध्ये आपण कार्यक्रम बघतो आहोत भूमिपूजनाचा, आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये आहेत. बीडच्या आष्टीमध्ये हा कार्यक्रम भूमिपूजनाचा सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित आहेत. स्क्रीनवरती आपल्याला कार्यक्रम बघायला मिळत आहे. कृपया आपण स्क्रीनवर सगळ्यांनी लाईव्ह प्रोग्राम ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी इथे आपल्याला वेळोवेळी अपमान बीड आष्टीतली जी दृश्य बघायला मिळत आहेत, तिथे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याला पहिला त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. मंत्री विखे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, मंत्री पंकजा मुंडे सगळे एकाच ठिकाणी बघायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे.
आष्टीमध्ये आहेत. उपसा सिंचन योजनेचं हे उद्घाटन आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. कामाचा हा 2 दृश्य एका वेळेला पुण्यामधली उबाठाचं आक्रमक आंदोलन, पुण्यामधली दृश्य मुख्यमंत्री आणि बीड आष्टीतली यांच्या शुभ दृश्य. हस्ते हा कळ दाबून कामाचा शुभारंभ इथे करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आम्ही आंदोलनाला बसलोय. शिवाजी महाराजांना वक्तव्य केलेलं त्यामुळे अटक करा, अटक करा. जो व्यक्ती महाराजांची भूमिका साकार करतो त्याला अक्कल नाही का की छत्रपतींबद्दल काय बोलायचं नाही. ही औरंगजेबाची पिलवळे लक्षात घ्या. भाजपचा प्रवक्ता आहे लक्षात घ्या. सगळीकडे हॅकिंग करायला हा राहुल सोलापूरकर उभा असतो. आज भाजपची कुठली भाषणी करा, सगळीकडे हॅकिंग हा राहुल सोलापूरकर करतो. प्रास्ताविक जो करतो हा टाकला तिथं प्रास्ताविक करतो. आता तो जर म्हणतो छत्रपतींनी लाच घेतली तर राहुल सोलापूरकरनी लाच घेऊन हे भाषण केलं नाही कशावरून. ही जी मुलाखत दिली ही राहुल सोलापूरकरनी 100% लाच घेऊन दिलेली आहे. लक्षात घ्या. आपण बघू शकतो शिवसैनिक अजूनही हटायला तयार नाहीत. काही शिवसैनिक तिकडे आणून ठेवलेत, काही शिवसैनिक इथं बसलेले आहेत ठाण मांडून. समोर राहुल सोलापूरकरांचं घर आहे. 3 जाळीच्या गाड्या आणून ठेवल्यात. आता बघूया किती वेळ आंदोलन करतात आणि पोलिसांना कधी उचलतात ते. भाजपच्याच व्यासपीठावर व्हायला बघितलेलं आहे आणि जी ती देखील भाजप पुरस्कृत संस्था आहे. अशा संस्थांची गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम हे लोक करतात. त्याला गुन्हा दाखल केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कडक शासन केलं होतं. त्या धर्तीवर याच्यावर शासन झालं पाहिजे ना. त्या छत्रपती नावाने सत्तेवर आले आणि शिवाजी महाराजांचं शासन आम्ही आणून आले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये त्यांचा अपमान केलाय महाराजांचा. तो आम्ही सहन करणार नाही. ज्या पद्धतीनं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, आम्हाला अटक करावं त्यांनी. आम्ही शिवाजी महाराजांच्या आहुती लावू. आपण बघू शकतो आता शेवटी पोलिसांनी आंदोलकांना उचलायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही शहराध्यक्ष संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांना पोलिसांनी उचलून न्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इथं आता थोडीफार धावपळ धरपकड होऊ शकते. ते आपण लाईव्ह आपण प्रेक्षकांना दाखवूया. पण शिवसैनिक संतापलेले, ते काही हटायला तयार नाहीत, जागा उठायला तयार नाहीत, ते जमीन धरून आहेत आणि पोलीस मात्र त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं हे आंदोलनात नेमकी पुढे कसं काय वळण घेतं त्याची लाईव्ह दृश्य तुम्ही पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर. शिवभक्तांवर कारवाई करताय.
गजानन थरकोडेला अशा पद्धतीने पोलिसांनी उठवलेलं आहे. शहराध्यक्षांना काय म्हणणं काय? त्यांना असंच आहे की पोलीस नेहमी दडपशाहीने आम्हाला दडपशाहीच्या माध्यमातून शिवसैनिक असून शिवप्रेमी असून हे हाकलण्याचं काम करतात. प्रत्येक शिवसैनिकावर अन्याय केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीवादीचं राजकारण केलेलं नाही, पण हे नवीन आले सरकार हे जातीवादीचं राजकारण करतंय. बघू शकतो आता तिकडे काही शिवसैनिकांना उचलण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी. एक एक धरून उचलून गाडीत बसवतात त्यांना, पण काही शिवसैनिक हक्काला पोलीस उचलण्याचा प्रयत्न करत, पण शिवसैनिक हटत नाहीत. त्यामुळे आंदोलन हे आता वाइंड अप करण्याच्या प्रयत्नात पोलीस दिसत आहेत, पण शिवसैनिक आपली जागा सोडायला तयार नाहीत. हो, आता आंदोलन करून झालेलं आहे, पण तरी शिवसैनिक म्हणतात त्याला अटक करा, राहुल सोलापूरकरांना अटक करा, त्याशिवाय आम्ही हटणार नाही. बघू आता एक एक आंदोलकाला उचलून पोलीस घेऊन जात आहेत आणि अशा पद्धतीने आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे, असं त्यांचं काम करतात. पण शिवसैनिक मात्र हट्टाला पेटलेले आपल्याला इथं बघायला मिळतात. त्यातनंच मग ही थोडीफार धरपकड आपल्याला इथं बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज या राहुल सोलापुरेचा करायचं छत्रपती शिवाजी करायचं काय? या राहुल सोलापुरेचं करायचं काय? या राहुल सोलापुरेचं करायचं काय? आम्ही हार मानणार पोलीस आम्हाला घेऊन जायचं पाहिजे करण्याच्या महाराजांबद्दल जो चुकीचं वक्तव्य करतो त्याच्यासाठी घेऊन जायला आलंय. त्याला अटक करा, त्याला अटक करा. आम्हाला काय अटक करताय? आमच्या महाराजांचा ज्याने अपमान केला त्याला अटक करा. मला अडवू नका, मला अटक करू नका, त्याला अटक करा. पोलीस उचलून घेऊन जातात. आता दुसरे शहराध्यक्ष संजय मोरे यांना पोलिसांनी उचललेलं आहे आणि इतर आंदोलकांनी हळूहळू ते उचलून घेऊन जातील आणि अशा पद्धतीने आंदोलन वाइंड अप करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. कारण बराच वेळ 15-20 मिनिटं झाले आंदोलन सुरू आहे. आता एक एक करून उचलून घेत बघा, संजय मोरेंना उचलून नेलंय पोलिसांनी आणि संजय भाऊ एक एक करून आंदोलकांना पोलिसांनी उचलून नेले. आमचं बघतोय एक एक आंदोलकांना उचलून नेले आणि तेव्हा उरलेले जे शिवसैनिक आहेत ते जरा जोर लावून किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतायत, पण राज्य सरकार त्यांना आम्ही सोडणार नाही, त्याला त्याला पहिले बाहेर काढा, ते लायकी नाही येण्याची, त्याची लायकी नाही त्याला प्रोटेक्शन देण्याची, त्या टकला पहिले बाहेर काढलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने पोलिसांनी शिवसैनिकांचं आंदोलन शब्दशः म्हणणार नाही पण टप्प्याटप्प्याने म्हणून काढलेलं आहे आणि आंदोलन वाइंड अप होताना नुसतं शेवटचे 1-2 शिवसैनिक राहिलेले आहेत त्यांनाही पोलीस उचलून आणतात. काय
आंदोलन संपलं का? आंदोलन संपलं, हा दिसन तिथं मारणार, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा दरड आम्ही यांच्याकडनं होतोय आणि तो सहन केला तर जाणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. हे येतील काय पण बोलतील, छत्रपती शिवाजी महाराज काय ज्या बाबाने काय आईने लिहिलंय जसं चुकीचं बोलायला काय ह्याचा बाप होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमी ते असे चुकीचे वक्तव्य करतात ना, तोबाड सरकारले पाहिजे, यांचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, म्हणजे हे असे वाईट पुढे बोलणार नाही आणि प्रशासनाला वेटीस धरायची वेळ येणार नाही. आता आणखीन एक आंदोलक आहे, ते सातत्याने पॉइंट ऑफ अट्रॅक्शन बनलेले आहेत. हा. घेतलं का आता? निघाला तुम्ही आता इकडून? कोण म्हटलं निघालो? आता पोलिसांनी चालवलं तुम्हाला. आता हे शेवटचे शिवसैनिक आहेत. ऐका, काही जरी झालं तरी आम्ही हटणार नाही. ढकलू नका, ढकलू नका. त्याला अटक करा, त्याला अटक करा पहिली, त्याला अटक करा. आणि अशा पद्धतीने शेवटचा शिवसैनिक पोलिसांनी जाळीच्या गाडीकडे नेलेला आहे. एका वेळेला न्यूज 18 अशा लोकमतवर तुम्ही पद्धतीने दोन दृश्य शिवसैनिक बघता आहात, पुण्यामधली दृश्य आणि आष्टी बीड वाइंड मधली अप केलेलं दृश्य. आहे, गुंडाळले आलेले आहे, धरपकड केली, पण गेली अर्धा तास झालं शिवसैनिकांनी जोरदार इथं राडा घातला, हे आपण बघितलंच. आता आपण काही महिला शिवसैनिकांना ताई इकडे या पुढे. काय म्हणणं काय? या इकडून शांततेत या. त्यांना अटक झालीच पाहिजे. ज्यांनी संतप्त महाराष्ट्राचा संपूर्ण देशाचा अपमान केलेला अशा माणसाच्या आम्ही संपूर्ण महिला आघाडी असो, शिवसेना असो, राज्यभरच्या महिला निषेध करतात, पण त्यांनी जे वक्तव्य वापरले हे बरोबर नाहीये. याची त्यांना सजा शिक्षा जी काय आहे ती झालीच पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे आणि त्यांनी असे शब्द ह्या शिवाजी आज महाराजांच्या प्रशासनाची काळात आम्हाला सगळ्यांना तिथून उठून बाहेर पाठवलं हे बरोबर केलं नाहीये. किती केलं तरी हा गुंडा राजांचं सरकार आहे हे आज सिद्ध झालंय. त्यांना अटक, तुमची मागणी आहे राहुल सोलापूरकरांना अटक करण्याची, पण पोलीस तुम्हालाच अटक करतात. पोलीस आम्हाला अटक करतात. तर हिंदुत्ववादी सरकार हे असंच आहे. आत्ताचं जे सरकार आहे ते सत्याचं सरकार नाहीये. त्यामुळे सत्याच्या वाटेवर जे चालणार आहे त्यांना काही ना काहीतरी हा अडचणी येणारच आहे. त्याच्यामुळे आम्ही हे समजू शकतो. बोला. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याबद्दल राहुल सोलापूरकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन देखील केलं, परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की राहुल सोलापूरकर आता घरामध्ये नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आम्हाला राहुल सोलापूरकर कुठं काय असं ना, त्याला शिवसेना पकडणार आणि त्या तोंडाला काळं पाचणार. तो जे करतोय ना, जो गप्पा मारतोय ना, त्याला काळं पाचल्याशिवाय त्याला कळणार नाही. आज यश नाही आलं तुम्हाला? यश नाही आलं, लपून ठेवल्यावर काही यश येणार नाही. उद्या येईल, उद्या नाही आलं तर परवा, पण आम्ही त्यांना सोडणार नाही. आधुनिक काळाचा आणायची पंत आहे आणि त्याला आम्ही त्याच्याशिवाय राहणार नाही. आम्ही सोडणार नाही त्यांना. आम्ही त्यांच्या तोंडाला काळा फासणारच आहे. काय म्हणणं, काय आंदोलन कशाला करताय तुम्ही? शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करत आहे. म्हणजे बघा, हा बोला. अहो, चौथीतल्या मुलाला जर विचारलं की शिवाजी महाराज आग्र्याहून कसे आले ते सुद्धा सांगतील. हा व्यक्ती मात्र सरळ खोटी माहिती ठरवून देतोय. करताय कोणी? हे राज्य सरकार ठरवून करतंय. ज्या पद्धतीने राहुल सोलापूरकर यांचं वक्तव्य आलं त्याच्यावर राज्य सरकारने लगेच कारवाई करायला पाहिजे होती. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. राष्ट्रपुरुषांबद्दल असा अवमानकारक बोलल्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, पण तसलं काहीही घडलेलं नाहीये. उलट राज्य सरकार यांना पाठीशी घालत आहे. हे शिवद्रोही सरकार आहे. यांना छत्रपती शिवाजी महाराजही नकोत, यांना आंबेडकरही नकोत. या आंदोलनात सुरुवातीला सर्वांपासून आकर्षण वेधून घेतलं ते या आंदोलकाने. काय आज उत्साह जोरावर होता तुमचा एकदम? उत्साह जोरातच पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आमचा उत्साह नसला पाहिजे तर कोणता त्या मिंग्याचा उत्साह पाहिजे का तुम्हाला? उत्साह आमचाच असणार, आवाज हा आमचाच असणार. अरे आवाज कुणाचा? अरे ही ताकद कुणाची? हरो 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 हरो. पात्रता, योग्यता या राहुल सोलापूरची गाडीवरनं ढिल्ल काढली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रात. बघा, आंदोलक पाणी पिऊ घोषणा देतात. पाणी पिऊ, आम्ही पाणी पितोय. त्याला पाणी पाजायचं म्हणून पाणी पितात आंदोलन. अहो, आम्ही पाणी पिऊन घोषणा देतोय. सरकार दारू पिऊन गप्प पडलंय, काय करत नाही त्याच्यावर कारवाई. ते बघा ना तुम्ही, त्याच्यावर कारवाई करा. फायनली आंदोलन संपल्याचं घोषणा करता का तुम्ही? ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला गनिमी कावा शिकवलेला आहे.
आणि जर पोलिसांनी आम्हाला अडवलं तर आम्ही गनिमी काव्याने त्याला उत्तर देणार, त्याचं भूत पेटाऱ्यात बंद करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने गनिमी काव्याच्या माध्यमातून हे महाराष्ट्रामध्ये अभेद्य ठेवलं होतं, त्याच पद्धतीने आज शिवसैनिकांनी याच्या घरावरती चाल करून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याचं दाखवून दिलेलं आहे. आणि भविष्यात जशा भांडगुळांनी जर पुन्हा महाराजांविषयी उद्गार काढले तर याला रस्त्यावर फिरून देणार नाही आम्ही. आज तुमचा आंदोलनाचा एक उद्देश होता तो पूर्ण झाला नाही, कारण राहुल सोलापूरकर इथं नाहीच आहेत. गनिमी काव्याने आम्ही त्याच्या घरी आलो होतो, तो भाटगा पळून गेलेला आहे. त्याला पळून जाण्यासाठी शिवसेनेनी त्याला विठीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी त्याला मदत करून इथं हाकलून दिलेलं आहे. आंदोलन संपलं असं जाहीर करणं. आत्ताचं आंदोलन इथं संपलेलं आहे. भविष्यामध्ये अशी जी कोणी पिलावळ ओरडेल त्यांना असं ठेचून काढलं जाईल. शेवटी साधारण एक तासभर 12:30ला आंदोलन तिकडे कोथरूड पुतळ्यापाशी सुरू झालं. त्यानंतर ते इकडे राहुल सोलापूरकरांचं इकडे घर आहे किष्किंधा सोसायटीमध्ये नगरमध्ये, तिथपर्यंत शिवसैनिक गनिमी काव्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना ठिकठिकाणी अडवलं, तरी इथं आले आणि इथं त्यांनी तब्बल अर्धा तास आंदोलन केलं आणि घरात घुसण्याचा प्रयत्न केला.